श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 15वा आत्मदशक. समाज दुसरा निस्पृह व्यापलक्षण. श्रीराम. पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणाक्षणा श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की या पृथ्वीवर असंख्य मानव शरीरे असून लहान थोर माणसांची गर्दीच गर्दी झाली आहे. त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात. जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारिख्या नसते आदी अंती नेमची नाही पाहावे किती काय म्हणून श्रीराम. जितके लोक तितक्या प्रकृती स्वभाव आहेत. सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकसारखा दुसरा आढळत नाही. त्यात काही नियमच नसल्याने किती भिन्नता आढळते ते कसे सांगावे. कित्येक म्लेंछ होऊन गेले कित्येक फिरंगणात आटले देश भाषाने रुधिले किती एक श्रीराम. या देशातील कित्येक लोक म्लेंछ होऊन गेले. कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता झाले. भाषाभेदाने कित्येकांची अडवणूक झाली. महाराष्ट्र देश थोडा उरला राजकारण लोक रुधिला अवकाश नाही जेवायाला उदंड कामे श्रीराम. महाराष्ट्र देशच यापासून थोडाफार वाचला आहे. येथे लोक राजकारणात अडकले आहेत. त्यांना इतकी कामे आहेत की जेवायलाही वेळ नाही. कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले तेने गुणे उन्मत्त झाले रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा श्रीराम. कित्येक युद्ध प्रसंगात गुंतले आहेत की त्यामुळे उन्मत्त होऊन रात्रंदिवस युद्धाची चर्चा करू लागले आहेत. उदिम्यास व्यासंग लागला अवकाश नाही साजाला अवघा पोट धंदाच लागला निरंतर श्रीराम. व्यापारी लोकांचा धंदा इतका वाढला आहे की त्यांना मोकळा वेळच मिळत नाहीसा झाला आहे. निरंतर आपल्या पोटापाण्याचा धंदा करण्यात ते गढून गेले आहेत. षडदर्शने नाना मते पाषांडे वाढली बहुते पृथ्वीमध्ये जेथे तेथे उपदेशिती श्रीराम. षडदर्शने सांख्य योग न्याय वैशेषिक पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत आणि नाना मते तसेच नास्तिक मते खूपच वाढली आहेत. या जगात अनेक लोक जेथे तेथे लोकांना उपदेश करीत आहेत. स्मार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली श्रीराम. यातून उरलेले लोक स्मार्त किंवा वैष्णव मताचे अनुसरण करत आहेत. याप्रमाणे सर्वत्र गोंधळच माजून राहिला आहे. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण श्रीराम. कित्येक सकाम भक्ती करणारे आहेत. ते निरनिराळ्या विषयात आसक्त झालेले असल्याने योग्य किंवा अयोग्य हे पाहणार तरी कसे. या गलबल्यामध्ये गलबला कोणी एक वाढविला त्यास देखो सके नासा झाला वैदिक लोक श्रीराम. या गोंधळात कोणी कोणी अधिक गोंधळ वाढवित आहेत. ते वैदिक लोकांना पाहवत नाही. त्याही मध्ये हरी कीर्तन तेथे ओढिले कित्येक जन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे श्रीराम. त्यातही हरिकीर्तनाकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत. तेथे अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार कोण करतो. या कारणे ज्ञान दुर्लभ पुण्य घडे अलभ्य लाभ विचारवंता सुलभ सकळ काही श्रीराम. यामुळे ज्ञान दुर्लभ झाले आहे. जो पुण्यवान असेल त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ होतो. विचारवंतांना मात्र सर्व काही सुलभ होते. विचार कळला सांगता नये उदंड येती अंतराये उपाये योजिता अपाये आडवे येती श्रीराम. विचार आपल्यापुरता कळतो पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही. त्यातही अनेक विघ्ने येतच असतात. म्हणजे उपाय करायला जावे तर अपायच घडतो. त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ ने दीक्षण
धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने श्रीराम. यामध्येही जो हुशार असतो तो आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नाही. अशा हुशार, तर्कनिष्ठ आणि विचारवंत माणसाला सगळे मान देतात. नाना जिनस उदंड पाठ वदो लागला घडघडाट अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे श्रीराम. ज्याचे उत्तम पाठांतर असते तो धडाधडा बोलू लागला की आपल्या सामर्थ्याच्या बळावर परमार्थाची वाट रुंद विस्तीर्ण करतो. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे श्रीराम. लोकांना ज्ञानोपदेश करण्याचे अनेक मार्ग त्याला अवगत असतात. तो सर्व लोकांची अंतःकरणे जाणतो आणि त्यानंतर तो अशा उत्तम प्रकारे निरूपण करतो की लोकांना चटक लागते. मते मतांतरे सगट प्रत्यये बोलूनी करी सपाट दंडक सांडूनी नीट वेधी जना श्रीराम. अनेक मते व मतांतरे तो स्वानुभवावर आधारलेल्या आपल्या बोलण्याने खोडून काढतो. रूढी मोडून तो सर्व लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो श्रीराम. तो मोजकी पण भेदक वचने प्रसंगानुसार नेहमी बोलतो आणि अनासक्तपणे तेथून उठूनही जातो. प्रत्यये बोलो न उठो न गेला चटक लागली लोकाला नाना मार्ग सांडून त्याला शरण येती श्रीराम. आपल्या अनुभवाच्या आधारे तो बोलत असल्याने लोकांना त्याचे निरूपण ऐकण्याची चटक लागते. इतर नाना मार्ग सोडून ते त्याला शरण येतात. परी तो कोठे आढळेना कोणे स्थळी सापडेना वेश पाहता ही नदीना सारिखा दिसे श्रीराम. पण त्याचा शोध घेऊ लागले की तो कोठेच दिसत नाही, कुठल्याच स्थळी सापडत नाही. त्याचा वेश पाहिला तर तो अगदी हीन दीन माणसासारखा दिसतो. उदंड करी गुप्त रूपे भिकाऱ्या सारिखा स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली श्रीराम. तो स्वरूपाने भिकाऱ्यासारखा दिसतो, गुप्त रूपाने उदंड कार्य करत असतो, पण वास्तविक त्याच्या यश कीर्ती प्रतापाने सीमा ओलांडलेली असते. ठाई ठाई भजन लावी आपण तेथून चुकावी मच्छर मतांची गोवी लागोच नेदी श्रीराम. ठिकठिकाणी तो लोकांना भक्ती मार्गास लावतो आणि आपण तेथून निघून जातो. मतामतांच्या गोंधळात तो जराही गुंतत नाही. खनाळामध्ये जाऊन राहे तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ श्रीराम. तो जेथे त्याला कोणी पाहणार नाही अशा कडे कपारीत जाऊन राहतो, पण तेथे राहून तो सर्वांची काळजी करत असतो. अवघड स्थळी कठीण लोक तेथे राहणे नेमक सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती श्रीराम. जेथे जंगली लोक असतात अशा अवघड ठिकाणी तो नेमका जाऊन राहतो, पण जगातील लोक तेथेही त्याला शोधित येतात. तेथे कोणाचे चालेना अनुमात्र अनुमानेना कट्ट घालून राजकारणा लोक लावी श्रीराम. त्याच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही. त्याच्याविषयी अणुमात्र अनुमान करू शकत नाहीत. लोकांच्यात एकोपा घडवून तो लोकांना राजकारणात मार्गदर्शन करतो. लोकी लोक वाढविले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे श्रीराम. अशा रीतीने या जगात तो अफाट लोकसंग्रह करतो, त्यामुळे त्याचे सामर्थ्य अमर्याद वाढते. जगात गुप्त रूपाने त्याचीच सत्ता चालत असते. ठाई ठाई उदंड ताबे मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी श्रीराम. ठिकठिकाणी अनुयायांचे समुदाय निर्माण होतात. मनुष्य मात्र त्याच्याकडे आकर्षित होतो आणि चहूकडे परमार्थ बुद्धीचा उदंड प्रचार होतो. उपासनेचा गजर
स्थळोस्थळी थोर थोर प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले श्रीराम. जागोजागी उपासनेचा मोठ्या मोठ्याने गजर होऊ लागतो. स्वानुभवाने तो प्राणी मात्रांना मुक्त करतो. ऐसे कैवाडे उदंड जाणे तेने लोक होती शहाणे जेथे तेथे प्रत्यय बाणे प्राणी मात्रांसी श्रीराम. अशा प्रकारच्या युक्त्या तो अनेक जाणतो व त्या योगे लोकांना शहाणे करतो. जेथे तेथे तो आपल्या ज्ञानाचा लोकांना प्रत्यय आणून देतो. ऐसी कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले श्रीराम. संसारात आल्यासारखे या प्रकारे कीर्ती मिळवून जावे व जीवन सार्थक करावे. रामदास म्हणतात की मी हे अगदी सहज उदाहरणासाठी बोललो आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्याप लक्षण नाम समास दुसरा समाप्त.